नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण दुर्गा मातेला नमन करून दुर्गा सप्तशती पाठाचे पूर्ण वाचन करणार आहोत। तर आधी प्रार्थना आणि नंतर अध्यायाचे वाचन करणार आहोत। तर चला करूया प्रार्थना। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंद परम सुखदम केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि। ओम रक्तां रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनम कथाटोपी च माला दंड कमंडलुधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्य रहिक त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ वताधारक पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय जय जिय घरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलाशी तुम अग्नि तुम पवन तुम आकाश तुम जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू जपई तुम विष्णू आणि शंकर तुम विधाता तुम इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलाशी करता आणि करविता तूच हावी हानी होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिकले समग्र तूच लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कचाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करून केवी आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिताम दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मदशी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या म्हणा कृपा समुद्री या मिणा आश्रय देजे सदैव पापतापा आणि धन्य सर्व जावो निर्सोन इह लोकी सौख्य देवन परलोक साधन करावावे दुस्तर हा भावसागर याचे पावा वया पलतीर तन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजलाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली ढाणा न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञार्थी निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रगटोपै शांती मणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भौदुक्ये हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तताम न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्यायमार्ग विलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशिंत व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। देवीची महिमा कैशी मधुकैटप नाशतो सुरत समाधी वैश्याते मेधा ऋषी सांगतो विनियोग। ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषिया श्री महाकाली देवता गायत्री छंदा नंदा शक्ती रक्तदंतिका विद अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थ प्रथम चरित्र जपे विनियोग। अध्याय पहिला। ध्यान वृत्र शार्दूल विक्रीडी खडगा चक्र गदानी चाप परिगा शुला भुषुंडी शिरा षडका धारंजी करी त्रिनयना सर्वांग भूषधारा नीला सारखी कांतिपाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभा स्तवी विधी निद्रा जगन नायका। ओम नमः चंडिकाय ओम एम मार्कंडाय उवाच छंद अनुष्टुप सुरतनय सावर्णी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तार ऐक सांगतो कृपावंत महामाया तेने मनवंतर दीप सावर्णी सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ पूर्वी चारो शीर्षा माझी चैत्रवंशी भूपती सुरत नाम महाराजा समस्त शिती मंडला
पुत्रासमान तो राजा प्रजापालन तत्पर. कोल विध्वंसी वैऱ्यांनी धावा त्यावर बोलिला. दंड नीती सुरताची घोर संग्राम तो करी. कोल विध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला. धन सोडोनी तो आला. सांभाळी पूर आपुले जिंकिले तेही वैऱ्यांनी. भूपती क्षीण झाला. अमात्य बली दृष्टात्मा भूप दुर्बल पाहुणी. सेनाबल लुटवणी या राजधानीशी जिंकती. शिकारीच्या मिशे राजा होळी अश्व स्वारतो. दुर्दैव लपू पाहे जातसे घोर काणणी. आश्रम मेधा मुनीचा हिंसक ही सावले. शोभनीय शिष्य उंदे रान सुंदर पाहितो. तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी. कानडी विचारे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी. ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी. माझिया पूर्वजांची ती राजधानी नसे मज. सत्ता ज्यांची या जवळी दृष्टते भूत पीडक. छडता जन वृंदाशी कोण वारील त्या खडा. माझा हत्ती शूर पृष्ठ काय त्याची गती असे. माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की. स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांची. मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते. सुरचिंता वाहुणी दुःखी स्वगत त्या वणा. मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कोणीतरी. कोण तू कोठून आला शोकचिंता तुला दिसे. काय कारण येण्याशी विचारी भूपती तया. सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणून. विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा. निर्मल चित्त राजाचे विश्य गदगद झाला. मोकळे करुणी चित्त हृदगत त्याची बोलिला. वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पत धनिका कुडी. स्त्रीपुत्र दर्जन माझे काढले मज बाहेरी. धन नारी पुत्र हिणा आता कोण पुसे जगी. विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना. दुःखिस्तमी वणा आलो गृह वृत्तांत ना कडे. असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा. विवंचन मज त्यांची दुःख देई निरंतर. सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे. राजोवाच स्त्रीपुत्र धनजय वनवासाचे कारण. प्रियलोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्य उवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज. मन माझे नाव रे ते करावे काय ना सुचे. पितृस्नेह नसे पुत्रा धनिच्यू छडती मज. पतिप्रेम न पत्नीशी आत्मेवैरी झाले. काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी. श्वास मिलांब घेऊन हृदय दुःख भोगतो. नकडे ममता कशी जडली चित्ती माझी. पाषाण हृदयी आता न भुले मी करू कसे. मार्कंडेय उवाच मेधामुळीच्या सेवेशी आले जुडून सर्वते. वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वश्यतो. विनय नीतीने भावे आदरे वैसले पुढे. वैश्य राजा करी काही वार्तालाप त्यास्थळी. राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझी. मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहु मज. सर्वांगी ममता माझ्या गतराज्याची स्तव. नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी. घरातून काढला हा वैश्य दुःखी असी इथे. सज्जन तक्त राहुणी ममता त्याची ना तुटे. दोघेही सारखे झाले आलो मुळी तुम्हा पुढे. ममता दोषयुक्ता जी कडून झोंबली आम्हा. सज्ञान असून आम्ही नकडे घेरलो कसे. विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे. ऋषिर्वाच भाग्यवंता समस्ताशी कडे विषय ज्ञान. हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रोचे. भिन्न भिन्न विषयांची चवी अशी जनांतरी. दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामुळे. सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव. पशु पक्षी मुग तसे भोगती विषया नर. नर नारी परिसौख्य भोगती पशु पक्षीही. स्वयशुधा तृषा याशी परिमोहीन चित्त हे. पिलांशी ओदन देती कडून मोहा असा. आपणा प्राप्त जे काही भोगया दीर्घ कालते. मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छिती. नाशमाना कडे सारे तरी माया प्रभावा. मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे. चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे. योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे. जी माया स्त्री जगता सेविता पाऊले तिची. भक्ताशी वर मोक्षाचा प्रसन्नात्व ती वेतणे. जन्ममृत्यू बळाने हा संसार बांधिला जिणे. सर्व मोहास ती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका. देवी सनातनी माया परा विद्या अतर्कही. जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका. ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी. राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा. जगीती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे. प्रभावरूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर. तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मन. ऋषिर्वाच जगतरूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेत असे. अरूपा धरुणी तृपा उत्पन्न लौकी होत असे. कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषा आसनी. कर्णमळातून त्याच्या मधुकटक जन्मले. ब्रह्माशी धावले खाया ब्रह्मा माणी महाभय. विष्णुनेत्री योगनिद्रा व्हावी स्तोत्र करी तिचे. अधिपती जी विश्वाची धारण करी विश्व हे. संसार पाडून सारा घडीमोडी क्षणामडे. तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण. उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी दुजा. आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणी. जागा आणावया त्याला योग निद्रेस तोस्तवी. ओम भगवती निद्र देवी ब्रह्मास्तोत्र करी तिचे. सद्दा सप्रम लावणी महामाया स्तवी अशी. ब्रह्मवाच तू स्वहा तू स्वधा देवी अषटकार स्वरात्मिक. सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता. बिंदुरूपा अर्धमात्रा अनुच्चार तुझे रूप.
सावित्री, संध्यादेवी, माता परमेश्वरी, धारण तू विश्वाची, तूच उद्भव सृष्टीचा, पालन करती सर्वांची, कल्पांते ग्रासते जना. उद्भवकाली तू माता, पोषण जीवनामध्ये, सहा रूप कल्पाते, सृष्टीरूपे जगन्मय, महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती, महामोह स्वरूपा हे महादेवी, महासुरी, प्रकृती तूच सर्वांची, गुणत्र विभाविनी, कालरात्री, महारात्री, मोहरात्री तू दारुण, तृश्री, तृ ईश्वरी, रीम तू बुद्धी बोध लक्षण, लज्जा पुष्टी, सृष्टी शांती तू, क्षमा खडक धारिणी, शुलिनी, गर्दिनी, घोरा, शंकिणी, चक्रिणी तथा, चापशर, देवी, पुषुंडी, फरिगा, युधा, सौम्य, सौम्यतरा माझी तू, सौम्य अतिसुंदर, परापरा हुनी, थोर तू एक परमेश्वरी, सत्यात सत्यात जी शक्ती ती तूच सर्व रूपिणी, सर्व शक्ती स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके, सृष्टी पालक, संहर्ता, निद्राधीन तुझ्या गुणे, नशे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माये तू, शंकर प्रलयाधीस तूच आधार या त्या शिवा, सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसूनही योग्य जे आम्ही, तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती, करावे मोही त्यांशी दुर्दशम मधुकटपा, जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर, उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दत्त दोणे, ऋषी रुवाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली तेदवा अशी, नेत्र, नासिका, हृदय, बाहू श्रीवक्ष विष्णूचे, निघाली त्याहून देवी ब्रह्मा सन्मुख झाली, एकार्णव जलामध्ये शशाच्या शरणातून, योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन, मधुकटप दुरात्मा बलवान पराक्रमी, दत्त ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर, क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती, उठवणे विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला, 5,000 वर्ष ते ब्रह्म युद्धात रंगती, उन्नत झाले योद्धे महामाया विमोहित, दत्त म्हणती विष्णूशी वरमाग मनोपस्थित, श्री भगवान उवाच, प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्पान्वा जणी, द्यावावर इतका हा दुसरा न लगे मज, ऋषी उवाच, धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती, म्हणती विष्णूशी आम्हा वधावे जलना जिते, ऋषी उवाच, तथास्तु म्हणून तेव्हा शंख चक्र गदाधर रांगेवरी ठेवून या दोघांचे शिरगे हरी, ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटलीत अशी, ऐक महात्मा देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला, एक ओम श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मंध्वरे देवी महात्मे प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु। अध्याय 2. एकत्र तेज देवांचे उद्भव, त्यात देवीचा महिषासूर सेनेशी करी निष्पान तोरणी विनियोग। ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषि श्री महालक्ष्मी देवता, उष्णिक छंद शांकभरी शक्ति दुर्गा बीजम वायुस्तत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थ दुर्गा चरित्र जपे विनियोगा ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित। ओम शोभे अक्षगदानी शक्ति परशु घंटा धनिष कुंडिका शोभे अंबुज खड़क शंख शुर्भी अष्टादशी हस्तका शूलापाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानन सेवी मी महिषासुर परहिनी श्रीलक्ष्मी पद्मासना। ओम ह्रीं ऋषिरुवाच छंद अनुष्टुप। देव दैत्यांमध्ये पूर्वी शतादरण झाले, महिषासूर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर, महाबलिष्ठ दैत्यांनी देव सैन्यास जिंकले, महिषासूर स्वर्गाचा इंद्र होऊन वैसला, पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणे पुढे, शिव विष्णू जिते होते विराजित सुरेश्वर, महिषासूर दैत्यांचा सांगती जय देवता, ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती, सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणाधिका, महिषासूर गांजूने स्वयं झाला अधीश्वर, स्वर्गीचे देव भूमीस फिरतीहीन दीनते, मानवा परी पृथ्वीशी भोगती दुःख यातना, दैत्यांचे वृत्त सांगुणी झाले शरणागत, नाशाया दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्यते, देवता पिडल्यास भारी ऐकता शिव विष्णुते, क्रोधारक्त शनी झाले भुकडी ताटल्या बहु, चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी, ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात सामावले, इंद्रादी ऐन्य देवांचे तेज पाहुणी उद्भव, एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल, प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्वही दिशा, देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे, तेजाधुनी निघेणारी प्रकाश पडला तिचा, व्यापले ते त्रिलोकांशी शिवतेजे तिचे मुख, यमराजेची या तेजे केसडोईस वाढले, महातेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातुनी, चंद्र तेजे स्तन दोणी इंद्र तेजातुनी कटी, वरुणापासून जंगा नितम तेज पृथ्वीचे, पदते ब्रह्म तेजाने सुर्व तेजात आगड्या, करांगड्या वसु तेजे कुबेराची नासिका, प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे, अग्नि तेजात तिनेत्र संध्याचे भुकटी तिची, कान वायू तिने झाले मिळाले देव तेजजे, त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली, होता दर्शन देवीचे महिषासूर पीडित, प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले, एक शूल दिला प्रेमे पिण्या कदर शंकरे, एक चक्र हरिदे आदरे अंबिके प्रती,
वरुण शंख देता ते शक्तीचे दान अग्नी दे, दिला दंश वायुने भाते 2 शरांसवे, ऐरावताचा घंटा वज्रातून दिले, सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे, यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी, प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलू, रोमरोमी महातेज सूर्य देई भवानीशी, प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला, शिरसिंधू हार वस्त्र दे कुंडली चुडामणी, देवीकडे अर्धचंद्र दे केयूर बाहुशी, नुपुरे दोन्ही पायाशी, गळ्याशी सारी सहाजिरी, मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये, निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो, अस्त्राभेद्य कवच देवीची दान देतसे, कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्ल यशीचे, सागर देवीशे देई पद्मपुष्प करावने, हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसा वयास्तव, नाना रत्न मणी देई मधुपात्र कुबेर दे, पृथ्वी धरता महानाग शेष दे नाग हारतो, अनन्य देवता देती अस्त्रशस्त्राती भूषणे, ऐशी सन्मानिली देवी अन्या देवतांनीही, उच्च स्वरे अट्टहासे तो करी थोर गर्जना, भयानक नाद झाला गर्जना व्यापली नवी, आकाशी शद उठला भरले नभ त्या गुणे, गगडी नाद मावेणा नवई सान वाटले, दिश घाबरले सारे सिंधुशी कंप झाला, कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती, भवानी सिंह वाहिणी देवता जय गर्जती, भक्तिभावे महर्षीने नम्रते स्रोत मांडले, त्रिलोका शुद्ध पाहुनी उठले सज्ज दैत्य ते, सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावले त्वरे, महिषासूर महाक्रोधे म्हणे हे काय झाले, सिंहनाद दिचे झाला धावला दैत्य त्या स्थळी, त्रिलोकी भरले ऐशत अशी देवी दिसे तया, पृथ्वीशी दाबुने देवी आकाशी झळके शिर, व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता, सहस्त्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे, प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवीची या तिथे, अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या, महिषासूर सेनेचा शिक्षूर तो अधिपती, करी शस्त्रास्त्र वर्षा तो सामर सैनिका सवे, 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ, 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाणू, कृष्ण रोमा सिलोमा 5 कोटी रथीं सवे, रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे, गजाश्री 1 कोटी ते घेऊन परिवारित, 5 अरव रथींचा बिंडाल स्वामी तो लढे, सहस्रोते महादैत्य ससैन्य वाहनातुनी, वाहने सहस्त्र कोटी महिषासूर त्या सवे, ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ ह्यातुनी, तोमर बिंदीपाल शक्ती फरसा गडग मुसळ, पट्टिशादी अस्त्रशस्त्र प्रहार करती खळ, वदाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर, घेरली देवी दैत्यांनी चालली युद्ध तुंबड, उठले दैत्य तो काही देवीशी शक्ती हाणीती, फेकती पाश ते काही मारिती खडगा फोडीते, उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी स्मारण्या, क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते, थोडी ही थकली नाही मुखप्राण नसे जरा, शस्त्रास्त्र मारी दैत्याशी स्तविती ऋषी देवता, वहाण सिंह देवीचे वनात जसा, रणात असुरा मारी विचरे भय सोडुनी, निश्वास सोडता देवी सहस्रगण तत्क्षणी, शस्त्र होऊनी दैत्या शस्त्रात मारती रण, फरसा बिंदीपालाने खडक पट्टीश घेऊनी, सामना येती दैत्यांचा शौर्यवीर विलक्षण, निर्भय देवीचे नेते वधूने असुरा जना, नगारे शंख आनंदे वाजवती पुन्हा पुन्हा, त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी, देवीशी हर्ष वाया ते मुदळग ठोकती गण, भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती, शतावधी महादैत्य वधी देवी महाबला, ओढले बांधुनी पाशे मारुणी तलवारती, करी दिदा असुरांशी गदा घाव कुणावरी, लागले मुसळ कोणा उकती रक्त ते खळ, शूलाने फाटली छाती शवलोडे भूमीवरी, बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर, तुटल्या कटी वृत्यांच्या होती व्याकुळ संगरी, चिन्ह भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली, देवपीडक दत्त्यांची गतरपान कलेवरे, मधुनी तुटले कोणी जंगाघाते दुखावले, एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा, दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी, तो शस्त्र घेऊनी धावे देवीशी युद्ध खेळणं, तुटले देह दैत्यांचे कमंद वाद्य ऐकुनी, नाचती रणरंगी ते ताल सूर धरुणिया, खडग शक्ती हरुष्टी हाती असंख्य धड धावती, देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती, रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी, चालण्या नुरली जागा रक्ताचे पाठ चालले, अरण्यात आळतो अग्नी दैत्य सेना तशी रणी, क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली, इंधन जडले चढते तसे दैत्य गेले मरुणी, ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर, आयाळ हालवी सिंह गर्जना घोर तो करी, व्याकुळ प्राण दैत्यांचे असेच वदले किती, देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका, संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले, श्री अच्युतविरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मंत्वरे देवी महात्मे द्वितीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 3
सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्व ते महिषासुरही वधला धन्य दुर्गा महाबली ध्यान वृत्त शार्दूल क्रीडित ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरो मालिका रक्तालिप्त पयोदरा जपवटी विद्या अभितीवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना बाळावरी चंद्रमा शोभे डोई धरोन रक्त मुकुटा देवी नमो पाहिमा ओम ऋषिरुवाच छंद अनुष्टुप नाश पावून दैत्यांचा शिक्षुर दैत्य श्रेष्ठ तो धावून आला पुढती वधाया देवी अंबिका संग्रामी देवी वरती सोडी दैत्य असे शर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षा होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले ते त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले धनुष्य ध्वजा तोडोनी बाणे विंदुनी त्या खडा घायल अंग प्रत्यंगे केला सेनापती स्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊनी धावला धनुष्य रथ अश्वासी मुकला सारथी सेवका तलवार मारली बाळी सिंहासी गावतो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दत्त्यांची तलवार ते सक्त नेत्राने शूल घेऊनी धावला भद्रकालीशी माराया फेकला नवमंडळी सूर्यासम प्रभा ज्याची चालला तेजवान तो देवीने शूल फेकोणी तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगो गतप्राण पडे खड आला चामर धावोणी देव पिडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोणी शक्तीने मारी दैवीशी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारिण बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला तरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडवनिया बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ त्या लाविती दोघेही हत्ती वरुणी आले तेव्हा महीतडी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातुनी उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गतप्राण पडे भूमी शिला उपशादी माराणे उदग्र दैत्य तो असा देवीच्या हातूनी मेला चपेटांनी कराल तो गदेने उद्धत मेला बाणाने ताम्र अंधक बाष्कलविंदी पालाने मारी देवी तक्षणी त्रिने त्रिशूलाने उग्रास्य मारला त्वरे उग्रवीर्य महाअणु दैत्य तेही विदारले विंडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मुख दैत्य बाणाने नाश झाला सेना सहाता अशी रेड्याचे रूप घे खड महिषासूर दे ताप देवीचे घन त्रासले उंधळा देत कोणाशी खुराने मार देत असे पुस्तशिंगे कुणा मारी वेगाने मारती कुणी सिंहनादे कुणी मेले निश्वास वाहिने कुणी घराशाही किती झाले देवीचे गण त्या क्षणी सिंहासी मारण्यासाठी महिषासूर धावला जगदंबे प्रती तेव्हा अंतरिक्रोध दाटला महिषासूर त्वेषाने परत उचली त्वरे शिंगाणे फेकुणी भूमी गर्जना करी घोरतो वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा पुच्छाने उठती लाटा उडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली पदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अणावर बांधला दैत्य पाषाणे रणीबद्ध दयागुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह होऊन गावे तो वार आला शिरावरी क्षणार्धी नर तो झाला खडक हाती असा दिसे झाल तलवार देवी ते घेऊनी गाव घालिता सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक सिंहासी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देत असे चराचर त्रस्त झाले गावरे फिरती जन सुरभी पिऊनी अंबा अमृतोन्माद पावली सक्त नेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बलोन्मत्त दत्त गर्जे शिंग मारुणी पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल रक्तोष्टती सुधासेवी वाचा स्वर प्रकंपिते देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जो वरी मी पिते सुधा पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर असे बोलून ती देवी दाभी पायामध्ये खड कंठाशी लक्षणे त्याच्या शुलाघात करीत असे रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर देवीने निज शक्तीने घेता अर्धा निरोधीला तरी तो धावला तेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दत्त्याचे महिषासूर मर्दिनी हाहाकार रडी झाला दत्तसेना पडे भये समाप्त देवता तेव्हा प्रसन्नमुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गास्तव मांडती यशगंधर्व ते गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मंत्परे देवी महात्मे तृतीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। फ्रेंड्स, बाकीचे अध्यायाचे वाचन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करणार आहोत। थँक्यू। अध्याय 4 इंद्रादी देवता द्वारा दुर्गाचंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे ध्यान वृत्त स्तग्धा ओम कालाभ्राजी कटाक्षे अरुकुल भयदा चंद्रवाळी जियेशी शंखा चक्र गुणा कृपाणा त्रिशूल करधरा धरी नेत्र त्रयाशी
श्रीकंधाधारी रूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करी जे ध्यावी दुर्गा जयाख्या सूरमुनी भवती सेविती सिद्धिशी जे ओम ऋषी रुवाच वृत्त वसंत तिलका दुर्गा महान महिषासूर दैत्यवारी शक्रादी देव नमना लीन होती बारी लावण्य अंग फुलती यशसौख्य दाणे देवी स्तोत्र करती सूर नम्रतेने देवी विश्वव्यापक सदा जगदात्म शक्ती ते देव स्वर्ग भुवणी जिची या विभूती ती पूजनीय ऋषी देव जगत जनाला होय ते यस नमिता हितदा आम्हाला ठावा प्रभाव न जिचा भगवान अनंता ब्रह्मा शिवान वधवे नीत स्तोत्र गाता ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यावंत सदांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्य श्रोधा सद्बुद्धी उर्मी सद्दा महान कुलिनांतरी लाजायशी पाळी जगास नमितो तिच्या पदाशी ना वर्णवे वधी त्वदीय रूप अचित असे ते शौर्य जे असुर नाशक थोर जैसे जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्र अद्भुत कसे स्तव मी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विषमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूड आधार तूच सकल दग्धांश भूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समस्ता स्वहा स्वरूप तुझे नवनाम घोषे अज्ञात होती सूर तृप्त त्वदीय श्वासे साधात तृप्ती पितरात कारणाने तेने स्वदाजन तुला म्हणतात माणे जो मोक्ष साधन अचित महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्याचे अभ्यासाते मुनी जया निगमापदाला विद्या परा तूच न अन्य तुझ्या रूपाला तू शद रोग यजू आणि सुसाम छंद ऐश्वर षटत्रय श्रुती धन धान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौका त्वदीय बळ तारी प्रपंच बाधा तू कटभारी हृदय तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिव करी अति थोर मान इचत्सुहास अमला शशीपूर्ण बिंबा लावण्य कांती कणका सुकुमारी अंबा पाहुणी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवलावह माता ऐशी चंद्रानाने बुकडी क्रद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण बेईल काली जया वगता मुखाला पाहुण ते नच विनाश तरी खडाला संतुष्ट तू तर जगा हित लाभ होतो क्रोधे तुझ्या अभीत वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय तिसे तव लोचनाशी त्वा मारिले सह खडा महिषासुराशी तू सुप्रसन्न तरिया जगी मान त्यांचा लाभे यशस्वीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्य तो पावती जनी मिळवून श्रेय धर्मानुसार सुकृती काल करती सुकर्म ते भोगती तो कृपाय तो स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोकी कर्म फळ लाभ तुझेणी होती नामे तुझ्या भय हो भवपीडितांचे तू बुद्धी तेज जगाती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भय हारिणी एक तुची सर्व प्रकारेने बिद्रावली ते तुझीची पावत सौख्यजन या शुभ कामनेने तू मारिशी खडजना रणी शूरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हाया दैत्याजना वदसी तू सदैव रणया तद दृष्टीपात जरी जाळील विश्वसारे संहारिशी असुर तू तरी शस्त्र भारे स्पर्शे पवित्र रिपुहुनी उद्धरावा हा भाव तो तव मनात इथे असावा पाहुनी षडग त्रिशूलाणी महान दुती अंधत्व येण असुरा बलकोणा नेत्री चंद्रानाने तव सुदर्शन जास होते अंधत्व येईल तयास कसे तरीते दृष्टा पराभूत करी तव देवी शील लावण्य कांती तव चिद्रूप ते अतुल निर्गव होती सूर स्वर्गी तुझ्या बलाने तुझेंशी रिपुदळा करुणाद्र प्राणे लावण्य सुंदरी जिला रिपू कापत आहे येथोर कोण तुझुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी अशी तू एक वरदायिनी दिव्य नारी सहाली अरिंदळे त्रैलोक शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभय त्या चिरंजीव केले माते तुला नमन ठेवून पायी भाडे छंद अनुष्टुप शूलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करोणिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके अम्मा त्रिशूल घेऊन हाती रक्षित उत्तरेश्वरी भावकारी मनोहरी त्रिलोकी तुझे जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे खडक शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊन आम्ही संरक्षावे तुवा सदा ऋषिरुवाच जगन्माता महादुर्गा स्तवी ती ऐशिया परी दिव्य पुष्प गंधमाला देवी पूजती देवता दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी उवाच तुमचे मणी जे इच्छा मागावर तो माता देव उवाच
भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे, महिषासूर तो वैरी ठार केला तुवा रणी, तरी द्यावे आम्हा काही इच्छिशी तू महेश्वरी. आठविताच भेटावे सौख्य तो नामधारका, संकट निस्त्रावे घे गाती जे स्तोत्र त्याची. वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळो तया, अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा. ऋषिर्वाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगद्धिता, तवाथास तू वर देऊणी झाली गुप्त तिथे नृपा. त्रिलोक हित करती जी देवांच्या देही जन्मली, तिच्या प्राचीन वृत्तांत बोलिलो मी सविस्तर. पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी, गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची. यथावत सांगू तो ऐका प्रसंग पूर्ण तो आता, सर्व हे एक लोकप्रक्षया प्रकटिते पुन्हा पुन्हा. रीम ओम श्री अच्युतरीचतां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मंत्वरे देवी महात्मे चतुर्थोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 5. देवीशी स्तविती देव सांगती चंडमुंडते, शुंभ पाठवी दूताशी निराश दूत येतसे. विनियोग. ओम अस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्टुप छंद भीमा शक्ती भ्रामरी बीजम सूर्यस्तत्वं सामवेदः स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थ उत्तरचरित्र पाठे. विनियोग. ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित. ओम घंटा शूल हालणी शंख मुसला चक्र धनु सायका हस्तादी धरुणी शरद शशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समृद्धवा त्रिदत्ता आधारभूता महाभावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादी केले स्वाहा. ओम क्लीम ऋषिर्वाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविला शशीपती त्रैलोक्य यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पद तयात हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दत्त काढिती अपराजिता देवीचे देवास्मरण झाले आपत्तिकाली समर्था मज निश्चित धावणे देवांशी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुखी स्मरती देव अंबिका आठवणी वरा लागी संकटे सोडवीन मी देवता चिंतुनी अशा हिमालय गिरीवरी भगवती विष्णू माया स्थविती मन लावणी. देवा उचुह. नमो देवी महादेवी शिवेशी नित्य वंदन नमो प्रकृती कल्याणी नेहमी वंदितो तुला नित्यवंदन रौद्रश्री गौरीदात्री नमो नमः ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गांपारा तू सार सर्वकारिणी ख्याती आणिक तू कृष्णा डुंगरेशी नित्य वंदन अतिसौम्य अतिरौद्रा वारंवार प्रणाम नमो हे जगदाधारा कृतीदेवी नमो नमः देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळा ठाई चेतना मळवीत असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळामध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सर्व प्राण्यांची निद्रारूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळा माझी शुद्धारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळामध्ये छायारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळा माझी शक्तिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळा ठाई तृष्णारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळामध्ये क्षमारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळा माझी जातीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळा ठाई लज्जारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळामध्ये शांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळा माझी श्रद्धारूपे असे स्तुत नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळा ठाई कांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळामध्ये लक्ष्मीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळा माझी वृत्तीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळा ठाई स्मृतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळामध्ये दयारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळा माझी दृष्टीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळामध्ये मातारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकळामध्ये भ्रांतिरूपा असे स्थित
नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राणात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी असो नमो नमः. चैतन्य रूप जे सर्व व्यापुणे जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. उत्त वंशस्थ अभिष्ट लाभे स्तविती जिला सूर जियेस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ऐश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड दत्त ग्रासिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला धणी आम्हा न रहाओ विपदा कदा कुणी ऋषिर्वाच छंदनुष्टू देवता स्तवित होत्या जाणवी स्नान इच्छुणी त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तत्क्षणी विचारिता ती देवांशी देवी भ्रुकुटी सुंदरा उद्धवली तिच्या देई शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझेचे हे गाती शुंभाने तुच्छ लेखले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे पर्वतीपासून तेथे अंबिकोद्ध झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभ निशुंभ दत्त्यांचे सेवक चंडू मुंडते पाहती अंबिकेची लावण्य देह यष्टीशी जाऊणी सांगती शुंभ एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती माणजी नसेल पाहिली कोणी कोण कोटली शोधगे असुर शर तू शूर तू सती भोग कामिणी स्त्रीरत्न दिव्य अंगांची दीप्ती सर्वत्र पाखली हिमाचलीवरी अजूनही पहा जाऊनी तू स्वयं मणी हत्ती आणि घोडे त्रिलोकीस रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैव शोभती प्रभो परिदात तरुश्रेष्ठ अश्व उच्च स्रवातुआ ऐरावत गजरत्न इंद्रपासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो महापद्म हिरावला किंजल किनी पुण्यमाला सागराने तुला दिली कांचन स्रावी ते छत्र होते वरुणाची या घरी प्रजापतीची या पाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यू शक्ती सागरातील रत्न जे वरुणपाश तो आज निशुंभा जवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन शिशोभित अर्पिले तुझ दत्तेशा सर्वरत्ने तुझ्या घरी निरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषिर्वाच ऐकुनी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया दत्ता आज्ञेने माझिया जावे बोलावे देवीशी असे उपाय योजून असा आणावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जास्तडी मधुर कोमल वाणी बोलता देवीशी असा दूत उवाच देवी दैत्य शूर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्याहत सर्वत्र आज्ञा मानिती देवता ऐशा त्या दैत्य श्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रैलोक अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ बागाई मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन जो असे उच्च श्रवा अश्वरत्न आला सागर मंथणी देवता मज वंदोणी नम्रते अर्पिती मला देवगंधर्व नागांचे जवळी रत्न थोर जे ते सर्व माझियापाशी सध्या आहेत सुंदरी त्रिरत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्नभोक्ते आम्हापाशी त्वा यावे रत्नवल्लिके अमानुज महाशूर अथवा मज सेवतू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचेवरी परमेश्वर अतुल पावशी मदनुग्रहे विरुनी युद्धीसी भावी पत्नी तुवा मज ऋषिर्वाच ऐकोणी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली तवाशी जी धरी त्रैलोके हे देवी वाच सत्य तू बोलला दूता अल्पमिथ्या नसे इथे परिमत प्रतिज्ञा ऐशी निश्चय पाहिलाच हा करू मी मिथ्य तो कसा ऐकावा मम निश्चय मज जिंकील संग्रामी मम गर्वास नाशवी माझ्या समाशय शूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुणी त्वरे वर्णावे मज जा सांग विलंब कायसा इथे दूत उवाच देवी गर्वांतू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभा पुढती उभा राहील कोण गे देवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्ध क्षेत्रीचा तया दैत्या सवे कैशी आवले रण इच्छिशी शुंभ निशुंभा जवळी मानाने चल तू आता नातरी केस ओढून तृणवत नेती ते तुला देव वाच शुंभ निशुंभ ते शूर घरी मी करू ते कसे निर्धार पाहिला माझा विचारा वाचुणीचा हा आता तू सांग जाऊणी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे तया ओम श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मंत्रे देवी महात्मे पंचमोध्याय
श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 6. धूम्रलोचन वध. ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित. ओम नागाधीश्वरी बसली फणीमणी दीप्तानळे शोभती देही कांती अशी दिवाकर अशी नेत्रात्रये रोखिती माला कुंभकयाल कपाल अंबुज करा चंद्रार्ध डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांकिनी अशी पद्मावती ध्यातसे. ओम ऋषिरुवाच. छंद अनुष्टुप. देवीचे ऐकुनी असे दूत विद्रोह तो करी दैत्यजना विस्तारे कडवे वृत्त झाले ऐकोणी द्रुत वचना सकृत दैत्य राज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलता त्वा धूम्रलोचना जावे आणावे ओढूनी तिला धरुणी केस दृढेने बलात्कारे करोणीय तिच्या संरक्षणासाठी यक्षगंधर्व हो कुणी अवश्य तत्क्षणी त्यांना वधावे त्वा महाशुरा ऋषिरुवाच. आज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 6,000 दैत्यांची सेना घेऊन चालला. तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुभ निशुंभाचे पाशी म्हणे गरजोडी चाल तू न माणीशी या वचना तरी ओढून केस मी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे. देवी उवाच. दैत्येश्वर तुझ्यासाठी सेनाबल तुझ्या करी मध्ये ओढून नेताना करीन नारी काय मी. ऋषिरुवाच. असे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्रे अंबेच्या तत्क्षणी भस्म झाला. दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंचा थोर वर्षाव चालला. देवीचा वाहन सिंह आयाळ हलवून या गर्जुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाढापंजे तीक्ष्णवारी विदारी जबड्यामध्ये घायाळ करुणी टाकी महादैत्यासी सिंह तो नखाने फाडले कोणाचे पोट तो चिरी सपेड मारुणी कोण धडाशी करी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दत्त्यांचे पोट फोडूनी केसरी पितसे रक्त आयाळ हलवणीया अति क्रुद्ध असा सिंह शनार्दी अवतारला मारी असुर सेनेला. देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला. कापती ओट दैत्यांचे चंडमुंड महाखळ आज्ञा दे त्यास तो तेव्हा ऐका दैत्य महाबळी धरोनी केस ओढा ती आणा देवी इथे त्वरे ना जुळे तरी ऐका हे शस्त्र घावई करा. असुरी आपली विद्या टाकुणी देवीचे वरी वधावी जगाच्या जागी नको जिवंत ठेवण्या. तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढोनी तयांना आणा दृढत श्रीवत्ता बरी. ओम श्री अच्युतरिचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मंत्रे देवी महात्मे षष्ठोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. फ्रेंड्स, बाकीचे उरलेले अध्याय आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. अध्याय 7. चंडमुंड व ध्यान वृत्त स्थग्र. ओम ध्याविती रत्नपीठा मधुर शुकस्वरा ऐकीजी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी शिरी शशिकला वाद्य विणा सुरंगी कंठी कल्लार माला नियमित विलसे चोडी ती रक्त वस्त्र मातंगी शंखपाला मधुर मधु मदा कुंकुमाळी विचित्र. ओम ऋषिरुवाच. छंद अनुष्टुप. आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरांगिणी घेऊणी चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रांसह चालले. सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीत असे दिसे हिमाचलाची सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जन धरण्याला भवानीशी तत्पर सर्व झाले. अंबिका क्रोध युक्ता ती पाहता दैत्य धावती काळा रंग मुखी आता क्रोधे संतप्त झाली. ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळ आणन तलवार पाश घेऊणी काली प्रकटली स्वयं विचित्र कटवांग धारा मुंडमाळा गळ्यामध्ये चित्ता जन्म परिधाना शुष्क मासा भयंकर अतिविस्तार वदना जीवा तरल भीषणा निमग्न रक्त नयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका पक्षी प्राणास त्यांची पार्श्वरक्षक मारले. माहुतंकुशधारी सागंटा गज सैनिक एका हाती धिरोणिया त्यांचा ती प्राण भक्षित सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महांती भयानक काळमुखी कालीच्या नाश होतसे. लाथ गुद्दे कुणा मारी धक्के दे केस ओढुनी गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज छातीने असुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धरुणी त्वरे तोडूनी फोडूनी टाकी दात चावीत अंबिका सैनिक दृष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले. कित्येक प्राण घेऊनी पळाले भयभीते कडवांग तलवारीने दंताग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्यदृष्ट महाखड क्षणात मारली सेना असुरांची महाबली काली देवीवरी देव धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी. भयानलोचना देवी
बाणांनी न दिसे कुणा, मेघांनी न दिसे सूर्य, देवीच्या मुखमंडली बाणचक्र पडवनिया होता तिलीन तक्षणी. चक्रोद्गजन केली कालीने विकटाद्भुत, विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे. तलवार थोर घेऊनी देवी हुंकार देतसे, धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी. मुंड धावोनिया येता देवी तलवार घेऊनी, क्रोधाने मारुणी त्याला संग्रामी लोळवीत असे. महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे, पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी. दोघांचे मुंड घेऊनी काली गर्जोणी थोरती, चंडिके जवळी गेली विजयोन्मत्त बोलत. चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली ते तुला, शुंभ निशुंभाशी आता वदावे त्वा स्वैरणी. ऋषिरुवाच. पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो, चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली. चंड मुंडास मारोणी आली तू मज पाशिके, चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विचितायाम प्रकृत भावार्थ डिकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मंत्वरे देवी महात्मे सप्तमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 8. रक्तबीजवत. ध्यान वृत्त उपेंद्र गजा. ओम प्रभात सूर्यापरी स्नेह नेत्री धरित पाशांकुश बाण हाती, प्रदीप्त शक्ती आणि मादी काढणी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिरुवाच. छंद अनुष्टुप. चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली, संग्रामी मेली पाहोणी शुंभ संतापला मणी. असली नसली सेना दैत्यांची काढली रणा, आज्ञा देवोणी शुंभ साधी संग्राम सिद्धी. सेनापतीचे 86 उदायुध चलारणी, 84 कंबू नावाचे सैनिक घेऊणी चला. 50 कोटी ते वीर्य शक्त धोम्रकुलोत्तम, सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी. कालक दोहद मौर्य कालकेय महासुरी, युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञेने चला त्वरे. प्रखर शास्त्रा ते तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊनी, सहस्रो सैन्य घेऊनी युद्धाशी रणी जातसे. भयंकर दैत्यसेना पाहुनी चंडिका रणी, टंकारना देवर्णी धरणी गगनांतरा. देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका, नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु. धनुष्य सिंह घंटांचा नाद गेला दिगंतरा, उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव. तुमुल नाद तो ऐसा ऐकुणी दत्त धावले, चंडिका सिंह कालीचे सकृत धर्व सर्व गेरती. ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता, देवांच्या विजयासाठी उद्धवती स्वशक्तीशी. ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या, चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी. रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याशी तशी दिसे, शस्त्रस्त्र घेऊन हाती आपल्या युद्धात देवता. हंसयुक्त माणेशी अक्षसूत्र कुमंडलू, आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्मांडी ती रणा. माहेश्वरी वृषभेशी त्रिशूलवर धारिणी, कंकण महानागाचे भाळे चंद्रार्ध भूषण. कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी, शक्ती घेऊनी ती हाती अंबिका पातली रणा. वैष्णवी गरुडासीन शंखचक्र गदाधर, शारंग धणू हाताशी एका हातात खडकते. श्रीहरी वदन वाराह, वाराही शक्ती जयतया. वाराह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित, नारसिंह नृसिंहाची नृसिंहा परी आली ते. ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धणी. इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतीवरी दिसे, प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे. देवशक्ती सवे चंडी पाहुणी रणी शंकर, वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे. देवीपासून ती वेळी देवी भीषण चंडिका, झाली प्रगट संग्रामी गर्जे शत शिवा तशी. ती अपराजिता देवी जडाधुमिल शंकरा, म्हणे तू दूत होऊणी बोध शुंभ निशुंभते. त्या अति गर्वांदाशी तसेच दैत्य सैनिका, इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा. दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिजे तरी, त्रिलोक राज्य द्या इंद्रा देवांचे यज्ञ भागतो. बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा, माझ्या शिवा तुम्हा लागी बक्षतील तक्षणी. शिवदूतीचा झाला ऐशी सन्मान जी जगी, शिवदूती जिचे नाव संसारी ख्यात झाले. शिवबोधाशी ऐकोणी कात्यायणी जिथे असे, सकृत दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले. मत्सर हृदय ज्यांच्या ते दैत्यास्त्र झोकती, वृष्टिशक्ती बाण आदी देवी लागुणी मारिती. टंकारुणी धनुष्याशी अस्त्राशी प्रतिशस्त्र दे, शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा. शूल मारुणी ती काली खटवांग वधूनी कुणा, शत्रूच्या घेऊणी प्राणा विचारे रणभूमीशी. ब्रह्माणी कमंडलूचे जलफेकी जिथे कुठे, तेथील शत्रू निस्तेज होती हीन पराक्रम. माहेश्वरी त्रिशूला आणि चक्र मारून वैष्णवी, कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित. इंद्रयक्तीची या वज्र शतशा दैत्य जाणव, रक्त सांडून अंगाचे पाडले निष्पान भूमीशी. वाराही दंत दाडांनी चक्राने वार साधुनी, असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोडती भूमी.
नारसिंह नखाग्राणे फाडी दैत्य महाबली करुणी सिंह नादासी रणी फिरे भयानक शिवदूतीची या नादे भयभीत सुरते शिवदूतीची या हस्ते वध त्यांचा तो होतच क्षणी मातृगणा महाक्रोधी वदता दैत्य सैनिक पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊनी दैत्यांशी पळता पाय रक्तबीज महाकड युद्ध लागी तया काळी तया संग्रामी धावला रक्त देहातून त्याच्या सांडता एक थेंबही तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्या रणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य झाला थेंब रक्तातून आले तितके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण आर्तता वीर्य बल शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते सशस्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भुवरी पुन्हा वज्राची या धावे घायाळ रक्त सांडितो रक्तबीज संख्या तो होती शत सहस्त्रिक वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाळ दैत्य तो अंद्री मारी गदा त्याला शरीर चिन्ह होतसे चक्रचा गाव लागोणी रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजानी जगमंडल व्यापले शक्ती मारोणी कोमारी वाराई खडक घालुणी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करोणिया सशौर्य पूर्ण दाविले शक्तिशूलादी घातांनी साडे रक्त भूमीशी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज तिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती त्याने संग्रामी देवता पाहुणी खिन्न देवांशी काली चंडीशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तुवा त्वरे माझी या शस्त्रपाताने घायाळ रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे त्वा महामुखे सहारता रक्त सारे विचरता रणात त्वा क्षीण होऊनी तो दैत्य नष्ट होणार निश्चित अशी या युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरण ये असे बोलवणं पुन्हा रक्तबीजासी मारित शोषले रक्त कालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हाणी नाश इच्छित देवीचा थोडी ही दुःखी न झाली गदा सोसुनी चंडिका रक्तबीजाची या देही देवीने गाव घातले सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तर्षणी वज्रबाण खडक वृष्टी शक्तबीजास मारित चामुंडा रक्त सहारी त्याने दैत्य नहे पुन्हा एडे विधी शस्त्राने रक्त येण महाखडा पडला निष्पाण पृथ्वीशी द्रुपाळा रक्त बीज तो अपार मुख्य तेव्हा ते अनन्य थोर दाटला महादैत्याची या वदे धैर्य देवांशी कहाले मातृगणना महासौख्य रक्तबीज न राहिला अनन्मादे अते हर्षे रणी वाचती देवता ओम श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे अष्टमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 9 निशुंभवध ध्यानवृत्त वसंत तिलका ओम बंधुक कांचन तनु रुचिरा क्षमा शोभे भुजेत बरदांकुश पाशान भाळा चंद्राद नेत्रत्रय सुंदर नारी भावे तिला शरणमी जीवनांतकारी ओम राजवाच छंद अनुष्टू विचित्र कथा हे ऐशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते म्हण ऋषिरुवाच रक्तबीजादी दैत्याशी निष्पाण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले निशुंभ मत्सरे धावे घेऊडी दैत्य सैनिका दैत्यनाशास पावणी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रो शस्त्र घेऊडी धावती चावडी ओट दैत्य देवीशी मारण्या शुंभ शक्रो तो धावे हरवी मातृका गणा मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघापरी बाण वर्षा रणी चालो भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुणी भाव केले तया वीरा अंगी आघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी देवीचा सिंह लक्ष्मणी मस्तकी गाव तो करी शूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तत्क्षणी लागता तेव्हा सोडीत तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुणी देवीने मारुणी भुक्का शूल मध्येच तोडला चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी अशी चंडी पराक्रमी परशु घेऊनी येता देवी बाणास फेकुणी निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्पान भूमीशी बंधू मारला देवीने शुंभाच्या क्रोध वाढुनी वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे अनुपम भुजा 8 सायुध बसला रथी झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविला अति बळे प्रत्यंच्या ओढून केला शब्द दुसह संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थराले दिशा दाही भरवणीया ध्वनी गेला नभावर तेव्हा गरजत असे सिंह गज चित्कार थांबले गर्जनेने मुगेंद्राच्या गुंजीत झाले जग कालीने उचलून हात बुवरी मारले
तयाचा शब्द वाढोनी पाहिले शब्द सोपती शिवदूती अट्टहास करिता दैत्य ते रणी होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दृष्टा आता येथे उभा राहा. त्याने धैर्य देवतांशी जयोगर्यती मुखी शुंभाने फेकली शक्ती ज्वाला दगदगती जिजा. देवी मारुणी बोथाडी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवित त्रैलोक्य हे. धनी ते पडले मागे होते जे पाहिले रडी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे. देवीने बाण शुंभ तोडी तयाशरा. शुलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी. डोळा न उघडी ऐसा निचष्ट पडला खड. निशुंभ होऊनी जागा मूर्झेतुनी रणामध्ये. देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे. दशशस्त्र वाहूंनी निशुंभ चक्र फेकीत. आच्छादन जणी केले चंडिकेवर त्या वीरे. दुर्गमहारिणी देवी क्रोधे सोडवनी ती शर. चक्र बाण तयाचे ते तोडी शन न लागता. निशुंभ शन घेऊडी गदा हाती धरोणिया. वदावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारुणी तलवार ती. दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला. चंडिका पाहुणे असे शूल फेकी तयावरी. छाती फोडोनिया त्याची शूल तो राहिला उगा. दुसरा उद्धवे दैत्य निशुंभाच्या तणुतुनी. देवीशी म्हणे त्वेषाने राहा उभी राहा उभी. देवीने खडक फेकोणी त्याचे मस्तक तोडले. हासली जोर जोराने दैत्य तो पडला धनी. सिंह कठोर दाडांनी दैत्यांचे कंठ फोडीत. काली शोधती तेव्हा वदती दैत्य मंडळे. कौमारीने कितीकांशी केले निष्पान संगरी. अंबानीच्या नंतर निरे निस्तेज जहाले किती. त्रिशूल माहेश्वरीच्या चिन्ह कित्येक झाले. वाराही ती सुडे मारी त्याने मेले किती खड. वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांचे छेदित. ऐंद्रिती वज्र मारुणी प्राणे मारे किती खड. दैत्य मेले ते काही पडाले त्यातून किती. काली शिवदूती सिंह त्यांनी संहार मांडला. श्री अच्युत विरचितायाम पाकृत भावात डिकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मंत्परे देवी महात्मे नवमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 10. ध्यान वृत्त वसंत तिलक. जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य. नेत्रा धनुष्य वृतांकुश पाश शूल. बाहू शिशोभित जिचे शिवशक्ती रूपा. कामेश्वरी हृदयी ध्यात दुतेंदू लेका. ओम ऋषिर्वाच छंद अनुष्टू. निशुंभ प्रिय बंधुशी दैत्य सेने सवे मृत. माहुणी शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती. गर्वांध होशिका दुर्गे मान्यता वर्ते हे तुझी. सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी उवाच दृष्टा अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी. माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा. ब्रह्माणी आदी ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या. अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली. देवी उवाच माझ्या विभूती ज्या होत्या मद्रूपी लीन होऊनी. एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तुवा शुरा. ऋषिर्वाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका. भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिला. शस्त्रास्त्र बाण वर्षाने लढती ते परस्पर. भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना. दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्यायुतावरी. शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर. दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुणी. तोडी तेव्हा अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी. असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्र देवी झाकली. सक्रोध बाण मारुनी देवी तोडी. धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य येताती अंबिकेवरी. देवीने चक्र मारुणी शक्तीमध्येच तोडली. शतशशी दीप्त ऐशी धालगे तलवार तो चौताळून या क्रोधे धावला देवीचे वरी. चंडिकेने धनुष्याने मारुणी बाण त्या क्षणी. सूर्यवत तलवार ढाल मोडून व टाकली. घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला. मुद्गल घेऊन हाती दैत्य देवीशी लक्षित. देवीने तीक्ष्ण बाणाने मुद्गल तोडता तरे बुक्का मारा वया लागी. मूठ बांधी महाखड देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी. छातीत तया दैत्याच्या थोर आघात झाला. शुंभ एका चपेट्याने पडला धनी मूर्छित पूर्ववत. पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे. पुढे तो गगनी गेला आकाशी. देवी धावली नभात लढती दोघे. शुंभ देवी महाबली. बरेच युद्ध पाहतात नेत्री सिद्ध आणि मुनिजन. आश्चर्य करती चित्ती आकाशी शस्त्र फेकती. बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती. उचलवणी या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती. तो दृष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी. मारावया चंडिकेशी. पुन्हा आकाशी धावत दत्तराज शुंभ आला. पाहुणी आपल्याकडे त्रिशूल फेकुणी देवी पाडी त्याला धरेवरी. समुद्र पर्वत दीप झाले कंपित ते धवा. उडाला प्राण दैत्याच्या देवीशी जय लाभला. प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तत्क्षणी. दुरात्मा शुंभ तो मेला. नभ सुस्वच्छ झाले उल्कापात होते ते. थांबले मेघ कुच्चिळ नद्यांशी निर्मळ पाणी. शांत स्तुतीर वाहती शुंभ मेला परिसोणी. देव हर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी. वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालाशी. धरोणी नाचतो नभी वायुसुपा वन वाहे. सूर्यकर प्रकाशती प्रज्वल झाला अग्नी. भीषण शब्द थांबले
श्री अच्युतविरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मध्वरे देवी महात्मे दशमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 11 देवता स्तोत्र करेती देवीचे शुभ मंगल। देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता
अध्याय 11 देवता स्तोत्र करेती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यानचंद आर्यागिती बालविवत कांती शशी भाळी सुस्तन त्रयी नेत्री सुहास्यवज्ञावरती वरदांकुश पाश अभयते हाती ओम ऋषिर्वाच वृत्त इंद्र वज्र देवी वदी शुंभ महासुरेंद्र इंद्रादी वणी करुणी समोरा कात्यायणीशी सूर स्तोत्र गाती त्यांचे प्रसन्ना देविकाती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला अधीश्वरी तू चराचराला आधारभूता जगतासे एक महिष रूपा स्थित तू अशोक शौर्यासी मात अवपार नाही पाणी जगा तृप्ती तुझेणी होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलग्र विश्वा परमा तू माया मोहित्वाया जगतास केले मोक्षा तू आलोक किती कनेले विद्या समजता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सगळ्या जगाला वाणी पराशब्दन तुझ्या स्तवाला छंद अनुष्टू सर्वभूत विस्तिता देवी सर्ग मुक्ती प्रदायिणी स्तवाया योग्य धे स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी सर्वांच्या बुद्धी रूपाने हृदय तू अधिष्ठित स्वर्ग अपवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते कलाकाष्ठादी रूपाने परिणाम प्रदायिणी विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सृष्टी स्थिती विनाश हे शक्तीभूते सनार्थनी गुणाश्रय गुणमये नारायणी नमोस्तुते शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्य त्रिहरे देवी नारायणी नमोस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणी रूपधारिणी कौशांब शरीके देवी नारायणी नमोस्तुते ते त्रिशूल चंदाही धरे महावृषभ वाहिनी महिषरूप स्वरूपेण नारायणी नमोस्तुते महिर कुक्कुडुते महाशक्ती धरेणगे कौमारी रूपस्थाने नारायणी नमोस्तुते शंख चक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाती उग्र महाचक्र धाडेवरी वसुंधरा वरारूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नृसिंह रूपिणी उग्र दत्त नाशार्थ उद्यमी त्रैलोक्य त्राहन त्रैसैते नारायणी नमोस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्र नयनो ज्वले उत्तर प्राण हरे ऐन्द्री नारायणी नमोस्तुते शिवदूती स्वरूपेण रुद्रदैत्य महाबले घोर रूपे महारावे नारायणी नमोस्तुते द्रष्टांकरालवज्ञे शिरो माला विभूषणे चामुंडे मुंड मंथने नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे द्रुहे महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते भेदे सरस्वती वरे भूती वाब्रवी तामसी पावावे नियते ईशे नारायणी नमोस्तुते सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रय भूषित सर्व भयातुनी रक्षो कात्यायणी नमोस्तुते ज्वाला कराला अत्युग्र सर्व संहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमोस्तुते नाशवितेज दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे पापनाशोती घंटा रक्षो माता जशी सुता विशोभित खडक हाती दैत्यांचे रक्त मासजा चंडिके शुभ्र तेने हो प्रणाम तुझा अमुचा वृत्त इंद्र वज्र आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा पूर्ण तुरुष्ट होता असे जे ते न विपत्ती त्यांना तदाश्रितांचे बडपिडितांना येणे विधित्वा रणारंग केला हा दैत्य सिंधू शनी आठवीला रूपा धरोणी बहुधात्म मूर्ती केली लीला त्वा करी कोण व्यक्ती विद्येत शस्त्रास्त्र विवेक ग्रंथा वादादी वाक्यात तुझीच संथा ममत्व करतेत महादंकारी तू चाळविशी भ्रमी उष्टी सारी जेथे अति उग्र विषारी नाग जेथे रिपू डाकू महाकजाग धावानली सिंधूत सोबतीसी तू राक्षसी या सकळा जणासी विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व विश्वात्मिके धरशी तूच विश्व विश्वेश्वंद्या तूच नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती वृत्त वसंत तिलका व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा रिपू वयाता अम्मा समर्थे पापाश नाश करुणी सुखवी जगाला अल्पात साथ शमवी जना अपदाला छंद अनुष्टू पावा अम्मा विनम्रांना देवी विश्वार्थी हारिणी त्रैलोक पूजनीय तू सर्वांशी वरदान दे देवी उवाच वरमाता देवतांनो इच्छा जे तुमचे मणी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्य तो सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर देवता उवाच आमुचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा देवी उवाच
वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण. नंदोपगृही तेव्हा यशोदा गर्भी जडमुडी. विंध्याचलात राहुणी वधीन दैत्य मी तिथे. रौद्रावतार घेऊणी पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित नावाचे दानव मज मारणे. वदता तया दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्यलोकात मानव रक्त देंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा. शतवर्षानावृष्टी तेव्हा होईल भूमीशी. मज होणे अयोनीच्या स्तविती मुळी ते मज. पाहिन शतनेत्राणे मुळीजना मी ते क्षणी. कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला. तत्काळी जे मम देही शाख उत्पन्न होतील. अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान. ते शांकवरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी. त्या अवतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गम. दुर्गादेवी महाख्याता तेने पावेन नाव मी. भीमरूप हिमप्रांती मज येणे असे पुन्हा. रक्षावया मुनी वृंदा वधीन राक्षसास मी. भक्तीने नम्र होणी स्तवतील मुनी मज. भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी. अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल. त्रिलोकाच्या हितासाठी षटपदभुंग होणी. त्या महा दैत्या लागी होईन प्राणा हंती मी. भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जण. पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा. अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूंचा. ओम श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मध्वरे देवी महात्मे एकादशोध्याय. कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 12. देवी चरित्र पाठ महात्म्य. ध्यानवृत्त शार्दूल विक्रीडी. कांती वीज जशी मुकेंद्र वहना. भासे अतिभीषण कन्या खडग धरवणी. धाल करीती भावे जिचे शेवण. हाती चक्र गदा धनुषर अशी पाशादिकी तर्जनी. दुर्गा अग्नि मयात्मिका शशिधरा नेत्रत्रया ध्यात मी. ओम देवी उवाच छंद अनुष्टुप. प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील. निश्चय सकड बाधा नाशुणी राही तो सुखी. मधुकर्डब संहार महिषासुर घात जो. शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे. अष्टमी चतुर्दशीशी नवमीसी म्हणा तुनी. भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम. तयाशी पाप स्पर्शेना आपत्ती राहिना कुणी. दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ. शत्रुजन भय राहे भय राजान डाकूचे. अस्त्राग्नी जल राशीचे भय किंचित राहिना. म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊणी. ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना. त्रिविध उत्पाद जे का महामारी भयप्रदा. महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी संविधा नित्य माझे महात्मजा स्थळी. सन्निधान तिथे माझे तेथून नाच जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे. महात्म्य पाठे जे माझे ऐकता वाचता बरे. विधी जाणून जाणो तो करी भाविक मत पूजा. बली पूजा होम आदी सहर्ष सेवणे मला. शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे. तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती. नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सूत. संदेह काही न यात प्रत्यक्ष फळ हे असे. महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ. पराक्रम संग्रमाचे ऐकता भय जात असे. श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते. राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा. शांती कर्मात सर्वत्र तसे दुस्वप्न दर्शनी. ग्रहाणे ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे. भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता. दुस्वप्ने तेही सुस्वप्न होत असे पाठ हा असा. बालग्रहाणे आक्रांत बालका शांती कारणे. पडता फूट मित्रांशी मित्रता जुळविल हे. दुराचार्यांचा नाश करी महात्मा श्रेष्ठ हे. राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशती. माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे. पशु पुष्पार्ध धूपादी गंधदीपादी उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पोणी वर्षाराधन दानत. प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे. महात्मा ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित. युद्ध चरित्र जे माझे नाश विदत्त दुर्जना. मनुष्य भय वैरांचे महात्मा ऐकता नसे. तुम्ही स्तोत्र जे केले हर्षीकृत त्यापरी. तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सदहित कारक. अरण्य प्रांती एकांती वणवाला लागता वणा. निर्जणी राखू शत्रूंच्या हाती सापडला वणा. सिंह व्याघ्र गजराणी
एकापाडी भयप्रद राजा क्रुद्ध वधाधाडी अथवा बंद घालीत वादळ उडून नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नहे तया मतप्रभावे सिंहादी डाकू वैरांची यामध्ये स्मरता पडती दूर विघ्ने मनमयी अशी ऋषिरुवाच बोलोणी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञभाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगदिध्वंसी ते वदता उग्रातुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळभूमीचे वरी राजा भगवती अंबा असुणी नित्य रूपती जगता रक्षण्यासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देतसे पाथिता दृष्ट होऊन रिद्धी विज्ञान दान दे भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूपधारण जी करी समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपती सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित अभुदयाची या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत स्तुती करता पुजोडी गंधधूप पुलादिकी देवती पुत्र संपत्ती धार्मिक वृद्धी सद्गती श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे दशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु। अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैश्याशी ध्यान छंद अनुष्टुप ओम बाल सूर्यापरी कांती चतुर्बाहू त्रिलोचना ज्ञातो शिवा जिच्या हाती पाशांकुश वराभय ओम ऋषिरुवाच असे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव असा देवीचा जगधारंती करी विद्योत्पपी तिचे हाती विष्णू माया भगवती तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरी श्री जावे शरण राजया आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे। मार्कंडे उवाच कोष्टुके मुनी मेधाचे राजा सुरत ऐकुणी तया सुरता सभाग्या ऋषीस करी वंदना ममता राजा जुतीने होता खिन्न अतिरूप महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काल बसले तप देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तप साधणी पुजती षोडस दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुणी एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडती आपले रक्त देऊनी सोप्राण बली वाहत आराधती नेवाणे 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली देवी उवाच राजा अवश्य जो तुमची अभिलाषा असे म्हणी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली। मार्कंडे उवाच दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड नृप वागत इह जन्मी शत्रुनाश गतराज्य मिळो म्हणे विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी असे नम्रत्व ज्ञान मागत। देवी उवाच राजा अल्प दिनी आता राज्य लाभेल ते तुझे शत्रू एक न राहील बोगशी स्थिर संपदा ते मरता तू होशी विवासाणास बालक सावर्णिक म्हणून आमे ख्यात होशील पृथ्वीशी वैश्यवर्य तुझ्या चित्ती जो वर मज मागणे तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी। मार्कंडे उवाच असे वर दिले दोघा अभिलाषित देवीने भक्तिस्तोत्र ते करती ऐकुणी देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी म्हणू होईल असे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी म्हणू होईल क्लीम ओम श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे त्रयोदशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु। थँक्यू फ्रेंड्स। श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र ईश्वर उवाच छंद अनुष्टुप शतनाम सांगतो मी तू ऐक कमलानने पाठ मात्रे जयाचिया दुर्गा संतुष्ट होतसे ओम सती साध्वी भवप्रीता भवानी भवमोचणी आर्या दुर्गा जया अद्या त्रिनेत्रा शूलधारिणी पिणाकधारिणी चित्रा चंडघंटा महातपा मनोबुद्धिरहंकारा चित्तरूपा चिताचिती सर्व मंत्रमयी सत्या सत्यानंद स्वरूपिणी अनंता भाविणी भाव्या
भव्या भव्या सदा गती शांभवी देव माता जे चिंता रत्न प्रिया सदा सर्व विद्या दक्ष कन्या दक्ष यज्ञ विनाशिनी अपर्णानेक वर्णाजे पाटला पाटलावती पट्टांबर परिधाना कलमंजीर रंजिणी अमेय विक्रमा क्रूर सुंदरा सुर सुंदरी वनदुर्गा जे मातंगी मंतगमुनी पूजिता ब्राह्मी माहेश्वरी ऐंद्री कौमारी वैष्णवी तथा चामुंडा एव वाराई लक्ष्मी जे पुरुषात कृती विमलोत्कर्षिणी ज्ञाना क्रिया नित्यात्म बुद्धिदा बहुला बहुल प्रेमा सर्व वाहन वाहना निशुंभ शुंभ हणणी महिषासुरमर्दिनी मधुकैटभांती जे चंडमुंड विनाशिनी सर्वासुर विनाशा जे सर्व दानव घातिणी सर्व शास्त्रमयी सत्या सर्वास्त्रधारिणी तथा अनेक शस्त्र हस्ता जे अनेकास्त्र धारिणी कुमारी एक कन्या जे किशोरी युवती यती अप्रौढा एव कन्या जे वृद्ध माता बलप्रदा महोदरी मुक्तकेशी घोररूपा महाबला अग्निज्वाला रौद्रमुखी कालरात्री तपस्विनी नारायणी भद्रकाली विष्णुमाया जलोदरी शिवदूती कराली जे अनंता परमेश्वरी कात्यायनी जे सावित्री प्रत्यक्ष ब्रह्मवाहिनी हे असे रोज वाची जो दुर्गा नाम शताष्टक असाध्य त्यास न काही त्रिलोकी देवी पार्वती धनधान्य सुता जया गजाश्वादी वैभव चतुर्वर्ग तथा अंती लाभे मुक्ती सनातन कुमारीशी पूजोनिया दाता देवी सुरेश्वरी पराभक्ती सवे पूजा मना नाम शताष्टक सिद्धी लाभ तया होती देता ती वर देवता दासत्व करती राजे राज्यश्री प्राप्त होतसे उत्त इंद्रवज्र गोरोचना लक्त कुंकुमाने सिंदूर कर्पूर मधुत्रयाने लेखोणी यत्रा विधीने धारी सदा होई शिवाप्रमाणे चंद अनुष्टू भौमावस्य अर्धरात्री चंद्रशत विशांतरी लिहुणी वास्ता स्तोत्र लाभे संपत्ती भाविका इति श्री विश्वसार तंत्रे दुर्गाष्टोत्तर शत नाम स्तोत्र समाप्त।